मी काँग्रेस सोडेल असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी 55 वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज संपत आहे। मनापासून स्वागत करतो। राज्यात महाविकास आघाडी आणि केंद्रात इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये मुंबईतल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून धुसफूस सुरू होती। या मतदारसंघातून तिकीट कुणाला मिळणार हा संभ्रम होता आणि या मतदारसंघावरती वारंवार उद्धव ठाकरेंची शिवसेनेकडून दावा सांगितला जात होता आणि त्यावर मिलिंद देवरा यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळत होत्या की आघाडीसाठी एनडीएसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही। कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते की अधिकृत चर्चा होऊ द्या, अधिकृतरित्या लोक एकत्र बसू द्या। आता उगाच याला इतक्या जागा गेल्या त्याला तितक्या जागा गेल्या हा जागेचा फॉर्म्युला ठरला, ढगात गोळ्या मारण्यात अर्थ नाही। त्यानंतर मिलिंद देवरा हे पक्षात नाराज असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आणि अखेर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। याच निमित्तानं जाणून घेऊ मिलिंद देवरा नेमके कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आणि त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता। नमस्कार, मी सुधीर काकडे, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातल्या अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळत आहेत। असाच परिणाम मुंबईतल्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळतोय। काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार असलेले मिलिंद देवरा हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या समोर अरविंद सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे सध्या विद्यमान खासदार आहेत। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून तिकीट कुणाला मिळणार यावरून संभ्रम होता आणि याच संभ्रमातून मिलिंद देवरा हे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि अखेर मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला। मिलिंद देवरा यांची आजपर्यंतची कारकीर्द नेमकी कशी होती जाणून घेऊ। मिलिंद देवरा जन्म 4 डिसेंबर 1976, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे ते चिरंजीव। त्यांचं शिक्षण परदेशात झालं, ज्यामध्ये त्यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीच्या क्वेस्टम स्कूल ऑफ बिझनेसमधून BBAचं शिक्षण पूर्ण केलं। काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबईच्या काँग्रेस नेत्यांमधलं एक मोठं नाव आहे। वडिलांपाठोपाठ मिलिंद देवरा हे राजकारणात आले आणि त्यानंतर पुढे त्यांनी दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा म्हणून ओळख मिळवली। 2004 साली वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी मिलिंद देवरा हे पहिल्यांदा खासदार झाले। 15व्या लोकसभेतील ते सर्वात तरुण खासदार होते। भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांच्या विरुद्ध 10,000 मतांच्या फरकानं त्यांनी विजय मिळवला होता। त्यानंतर पुढे 2009 साली लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा खासदार झाले। त्यानंतर पुढे 2011 ते 14 या काळात ते केंद्रात राज्यमंत्री देखील राहिले। मिलिंद देवरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि त्याचा परिणाम दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे। कारण 2019 साली अरविंद सावंत हे सध्याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार असले तरी त्यावेळेला ते महायुतीचे उमेदवार होते, अर्थातच भाजपची साथ होती। त्यामुळे अरविंद सावंत हे त्यावेळेला मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले। मात्र आता परिस्थिती वेगळी आहे, कारण एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या निर्णयानंतर आता राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत। त्यामुळे या मतदारसंघामधून आता महायुतीतून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार हा सुद्धा प्रश्न उद्भवत होता। दक्षिण मुंबईमध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यातील वरळीमधून आदित्य ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। शिवडीमधून अजय चौधरी ते देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत। भायखळ्यामधून यामिनी जाधव या एकनाथ शिंदे अर्थातच शिवसेनेच्या आमदार आहेत। मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत। कुलाबामधून राहुल नार्वेकर हे देखील भाजप आमदार आहेत। मुंबादेवीमधून अमीन पटेल हे काँग्रेसचे आमदार आहेत। त्यामुळे एकूणच हे सगळं गणित लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थातच शिवसेनेला मिलिंद देवरा यांच्या या प्रवेशाचा मोठा फायदा होणार आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये मराठी, गुजराती, मारवाडी, जैन असा एकूण मतदार आहे।
यातील काही मतदार मिलिंद देवरा यांना त्यांच्या वडिलांपासूनचा पारंपरिक मतदार मिळालेला आहे, त्याचबरोबर काँग्रेसचा देखील तो मतदार आहे। मात्र दुसरीकडे लालबाग आणि परळ अर्थातच गिरणगावच्या सगळ्या भागातला जो मतदार आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जवळचा मानला जातो। त्यामुळे आता मिलिंद देवरा नेमका या मतदारसंघामध्ये प्रभुत्व कसं मिळवतात, या मतदारसंघामध्ये ते निवडून येण्यासाठी आता काय काय करतात, हे सगळं आपल्याला या निवडणुकीत कळणारच आहे। त्याचबरोबर या मतदारसंघामधून आता कुणाची शिष्टाई फळाला येते, मिलिंद देवरा यांना तिकीट मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला पुढच्या काळातच मिळणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।